नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील, जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही व्हिडिओचं टायटल बघून जर या व्हिडिओवरती क्लिक केलं असेल तर तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये खरेदी करतानाची सर्वात मोठी चूक म्हणजे तुम्ही जर कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुमची कायदेशीर भूमिका काय असेल किंवा तुम्हाला कायद्याने कोणत्या प्रकारचे संरक्षण हे तुम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये मिळू शकतं या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. या संदर्भात मंजुनाथ जजमेंट जे आहे सुप्रीम कोर्ट यांनी दिलेलं त्याबाबत देखील महत्त्वपूर्ण चर्चा आजच्या व्हिडिओतून आपण करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपण सगळ्यांना प्रॉपर्टी घेण्याची इच्छा असते की आपल्याकडे प्रॉपर्टी असली पाहिजे, शेती असली पाहिजे. परंतु ती प्रॉपर्टी विकत घेण्यापूर्वी आपण कोणकोणत्या गोष्टींची कायदेशीर काळजी घ्यायला हवी, या संदर्भात कायदेशीर तरतुदी कुठे आणि जर आपण अशा स्वरूपाची कोणतीही काळजी नाही घेतली तर त्याचे कायदेशीर परिणाम काय होतील याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओतून घेत आहोत. मित्रांनो, सगळ्यांना माहीत असेल की जेव्हा एखादा व्यक्ती हा कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या विचारात असतो तर अशा वेळेस त्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी ज्याच्याकडनं खरेदी करावयाची असेल तर तो त्या प्रॉपर्टीचा मालक आहे किंवा नाही या संदर्भात आवश्यक असलेले त्या मिळकती संदर्भात जे डॉक्युमेंट्स असतील ते प्राप्त करून घेतले पाहिजेत आणि त्या डॉक्युमेंट्समध्ये जर तुम्हाला काही शंका आली तर त्याबाबतची विचारणा तुम्ही त्या विक्रेत्याला करू शकतात. परंतु बऱ्याच प्रकरणामध्ये अशी परिस्थिती असते की विक्रेता हा या व्यक्तीला अगोदर खरेदी करून दिलेली असते किंवा त्याचा साठे करार करून दिलेला असतो आणि त्यानंतर या व्यक्तीला देखील तीच मिळकत तो खरेदी करून देत असतो किंवा हा व्यक्ती त्या प्रॉपर्टीची कोणतीही शहानिशा कायदेशीर चौकशी न करता ती प्रॉपर्टी विकत घेत असतो. तर अशा परिस्थितीमध्ये कायद्याचं सर्वात महत्वाचं संरक्षण हे या व्यक्तीला जातं, कारण हा व्यक्ती हा विशिष्ट मदत अधिनियम ज्याला आपण स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 यातील कलम 19(1)(ब) नुसार म्हणजे जर तुम्ही सद्भावनेने खरेदी करणारा व्यक्ती असाल ज्याला आपण कायदेशीर भाषेमध्ये बोनाफाईड परचेसर असं म्हणतो, जर तो व्यक्ती जर असाल तर त्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी ही दुसरा व्यक्ती जो खरेदी करणारा व्यक्ती असेल तर त्याच्यावर येते. म्हणजे पहिलं कायदेशीर संरक्षण हे पहिल्या व्यक्तीच्या लाभामध्ये जातं की ज्या विक्रेत्याने पहिल्या व्यक्तीच्या लाभामध्ये अगोदरच त्याच मिळकती संदर्भात साठे करार करून दिला असेल किंवा काही रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स केलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये कायद्याचं पहिलं संरक्षण हे त्या या व्यक्तीच्या लाभामध्ये मिळतं. परंतु जर तुम्ही तशीच परिस्थिती असताना जर ती प्रॉपर्टी विकत घेतली किंवा त्याचा तुम्ही खरेदी विक्रीचा व्यवहार करून टाकला तर काही लोकांना असं वाटतं की आमचं रजिस्ट्री झाली किंवा आम्ही त्यांना पैसे दिले आणि ताबा आमच्याकडे आला म्हणजे सगळ्या गोष्टी या आपल्या बाजूने असतील किंवा कायदा देखील आपल्याला मदत करेल. तर असं मत जे व्यक्तींचं असेल तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतात की अशा स्वरूपाच्या व्यक्तीला कायद्याने कोणत्याही प्रकारचं स्थान हे मिळत नाही आणि त्या व्यक्तीविरुद्ध या व्यक्तीला दावा दाखल करण्याचा अधिकार असतो आणि न्याय देखील या व्यक्तीलाच कायद्याने हा मिळत असतो. महत्वाची गोष्ट अशी आहे, काही लोकांना वाटतं की एखादा रजिस्टर्ड डॉक्युमेंट केला की कायदेशीर जबाबदारी संपली आणि कायद्याचं संरक्षणही त्याला मिळतं. परंतु या परिस्थितीमध्ये जर विक्रेत्याने ला देखील त्या प्रॉपर्टी संदर्भातला व्यवहार करून दिला असेल आणि विक्रेत्याला जर जास्त नफा हवा असेल म्हणजे विक्रेत्याने या व्यक्तीला 5 लाखामध्ये मिळकत विकली आणि त्याच मिळकतीचा जर किंमत त्याला 7 लाख मिळत असेल तर तो व्यक्ती या व्यक्तीला ती प्रॉपर्टी विकतो. तर अशी परिस्थिती जेव्हा होते तर त्यावेळेस या व्यक्तीने ते प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट यातील कलम 19(ब) मध्ये जे काही कायदेशीर तरतुदी नमूद केलेल्या आहेत त्याचा संपूर्ण विचार करूनच खरेदीचा व्यवहार हा केला गेला पाहिजे. यामध्ये काय म्हटलं आहे की याच्यामध्ये 3 गोष्टी साबित करण्याची जबाबदारी त्या या व्यक्तीवर कायद्याने दिली आहे. पहिली गोष्ट म्हणजे अशी की त्या व्यक्तीने पैसे दिलेले असले पाहिजे
आणि त्या व्यक्तीने तो व्यवहार हा सहदायक हेतूने म्हणजे बोनाफाईड हेतूने कोणालाही न फसवण्याच्या हेतूने ती प्रॉपर्टी विकत घेतली कामा नये. म्हणजे ती प्रॉपर्टीचा व्यवहार हा सद्भावनेने केलेला असावा असा कायद्याचा आग्रह या तरतुदीमध्ये करण्यात आला. आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी सांगितली, मंजुनाथचे जजमेंट देत असताना सुप्रीम कोर्ट यांनी असं सांगितलं की जेव्हा दुसरा व्यक्ती खरेदीदार हा बोनाफाईड पर्चेसर म्हणून जेव्हा कोर्टात न्यायालयात हजर होतो तर त्याला ती गोष्ट साबित करणं फार कठीण बाब असते. कारण त्याला महत्वाची गोष्ट ही साबित करायची आहे की ती प्रॉपर्टी विकत घेण्यापूर्वी अगोदरच्या व्यवहाराबद्दल त्याला कोणत्याही स्वरूपाची ऍक्च्युअल माहिती किंवा कन्स्ट्रक्टिव्ह माहिती नव्हती. कन्स्ट्रक्टिव्ह माहिती आणि ऍक्च्युअल माहिती यामध्ये आपण सर्व चर्चा करणार आहोत. ऍक्च्युअल माहिती म्हणजे काय की जर एखादा दस्त हा जर अगोदरच्या खरेदीदाराने रजिस्टर केला असेल आणि जर दुसऱ्या खरेदीदाराने तो दस्त रजिस्टर आहे किंवा नाही याची चौकशी जरी नाही केली तरी कायदा असं म्हणतो की तुम्हाला त्याचं प्रोटेक्शन हे दिलं जाणार नाही. तुम्हाला त्याची ऍक्च्युअल माहिती असताना देखील तुम्ही त्या स्वरूपाची माहिती जाणून घेण्याचा किंवा माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून तुम्हाला बोनाफाईड पर्चेसर या ठिकाणी म्हणता येणार नाही आणि कायद्याचं प्रोटेक्शन देखील तुम्हाला या परिस्थितीमध्ये मिळणार नाही. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस म्हणजे काय की तुम्हाला जी गोष्ट तपास केल्यानंतर माहिती होऊ शकली असती अशी कोणतीही माहिती जर तुम्ही तपास न करता त्याची चौकशी न करता जर तो व्यवहार केला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 19(ब) चं प्रोटेक्शन किंवा संरक्षण हे मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीमध्ये मिळकत विकत घेत असताना तुम्ही खरेदी झालं, पैसे दिले आणि ताबा तुमच्याकडे आला तर एवढीच बाब ही कायद्याने आवश्यक नसून तर जो दुसरा विक्रेता असेल, कुठलाही विक्रेता असेल तर त्याने प्रॉपर्टी विकत घेण्यापूर्वी महत्वाचे जे पावलं आहेत ते उचलणं गरजेचं आहे. पहिला म्हणजे काय की ज्या व्यक्तीकडनं तुम्ही ती प्रॉपर्टी विकत घेत आहात, व्यवहार करत आहात त्याच्याकडे त्याचा ताबा आहे का. त्याच्याकडे ताबा असण्याबाबतचे जे काही लिगल डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही जाणकार वकिलांमार्फत तपासून घेतली पाहिजेत. दुसरा महत्वाची गोष्ट अशी की जर तुम्हाला जर थोडी शंका जरी आली की याच्याकडे या मिळकतीचा ताबा दिसून येत नाही तर त्यावेळेस तुम्ही त्या विक्रेत्याला प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्याकडे ताबा नाही या स्वरूपाचं तुमच्याकडे ताबा आहे या स्वरूपाचे काही कागदपत्रे आहेत का. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही पब्लिक नोटीस दिली पाहिजे. पब्लिक नोटीस म्हणजे अशी की व्यवहार करण्यापूर्वी आम्ही अमुक या ठिकाणची प्रॉपर्टी हा सर्वे नंबर याचं हे क्षेत्र हे प्रॉपर्टी विकत घेण्याचे विचारात आहेत. या प्रॉपर्टी संदर्भात कोणाचे हितसंबंध असतील तर त्या व्यक्तीने अमुक तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घ्यावं किंवा हरकत घ्यावी अशा स्वरूपाची नोटीस देखील देणं हे तुमच्यावर बंधनकारक असतं. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की विक्रेत्याने जरी तुम्हाला असं सांगितलं की ही प्रॉपर्टी रजिस्टर अगोदर व्यवहार झालेला होता परंतु तो व्यवहार आता रद्द करण्यात आलेला आहे तर या गोष्टीवर विसंबून न राहता त्या विक्रेत्यावर विश्वास न ठेवता तुम्ही तो व्यवहार कशाच्या आधारे रद्द करण्यात आला त्या स्वरूपाची कागदपत्रांची मागणी तुम्ही केली पाहिजे. त्या स्वरूपाचे जर काही वाद हे प्रलंबित असतील तर तुम्ही ती प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या विचार करू नये असं कायदा म्हणतो. तर मित्रांनो अशा प्रकारच्या अशी जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर मंजुनाथ यांचे जे काही जजमेंट आहे सुप्रीम कोर्ट यांनी केस मंजुनाथ यांच्या जजमेंटमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह नोटीसवर जास्त भर दिला. म्हणजे त्याच्यात असं म्हटलं गेलं न्यायालयाने असं म्हटलं की तुम्ही बोनाफाईड पर्चेसर का बनवले जाऊ शकत नाही कारण तुम्ही ती कुठल्याही स्वरूपाची चौकशी केलेली नाही आणि जर तुम्ही ती चौकशी केली असती तर तुम्हाला खरी बाब जी असेल ती समोर आली असती, तुम्हाला त्याची माहिती मिळाली असती. परंतु तुम्ही अशा स्वरूपाची कोणतीही प्रयत्न या प्रकरणामध्ये केलेला नाही म्हणून तुम्हाला बोनाफाईड पर्चेसर हे म्हणता येत नाही. तर अशा स्वरूपाचे जे काही तुमचे प्रकरण असतील तर या जजमेंटचा तुम्हाला फार मोठ्या स्वरूपात फायदा होऊ शकतो. आणि कोणताही व्यवहार करत असताना तुम्ही केएस मंजुनाथ यांच्यात जे काही दिलेल्या गाईडलाईन्स आहेत, जे काही मार्गदर्शक तत्व आहेत तर या तत्वांचा जर विचार केला किंवा जाणकार वकिलांकडनं जर तुम्ही ती खरेदी रजिस्टर केला किंवा डॉक्युमेंटची पडताळणी करून घेतली. महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जी प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या विचारात असाल ती प्रॉपर्टीचे तुम्ही सर्च रिपोर्ट देखील घेतला पाहिजे. म्हणजे ती प्रॉपर्टी आजपर्यंत कशी आली, कोणत्या मार्गाने ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचली
याचं देखील तुम्हाला माहिती या सर्च रिपोर्टमध्ये मिळत असते. तर अशा स्वरूपाची आजची महत्त्वाची माहिती आपण घेतली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.